वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर बोला आता आम्ही बोम चाललो. तुम्ही येता आमच्या सोबत? येता का? आम्ही खाऊ खायला चाललो. सांग. वाव. मग चला आता आपण जाऊया. चल चला. बूम. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. जसं की बघितलं तुम्ही हिमांशीने कसं कसं इंट्रोडक्शन चालू केलं. तर आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला खूप दिवसानंतर. तर बघू आता कुठे चाललोय ते अजून डिसाईड तर नाही झालं. आणि आता वाजल्यात 8 आणि ते पण 8 पण वाजून गेल्यात. आणि बाहेर पण पब्लिक जमा झाले कारण तिकडे आम्हाला दुसरं डिस्कस करायचं. त्यांचं दुसरं डिस्कशन चालू आहे त्याचं. आणि त्यात आम्ही फक्त आता 5 जण फिरायला चाललोय आणि चाचीचं पण गेल्यात एकविरेला. तर मग बघू चला आता आपण आमचं कुठे ठरतंय फिरायला जायचं. मग पहिले आम्ही बाहेरचं डिस्कशन बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं बघतो. ठीक आहे. आता ठरवलंय आम्ही विवेनाला जायचं. मग मी तुम्हाला विवेनाचा म्हणजे विवेना मॉल पण दाखवते, जो अख्ख्या ठाण्यामध्ये सर्वात मोठा मॉल आहे तो. मग बघू चला आता आपण मॉल कसा आहे. जर तुम्ही विजिट केला असेल तर ठीक, नसेल केला तर कधी येऊन करा विजिट. खूप भारी मॉल आहे, मोठाच्या मोठा आहे. आणि कधी आले तर टाइम काढूनच या, कारण अख्खा मॉल फिरा आणि बघा किती भारी वाटतं ते. मग चला देखते अभी आगे आगे जाके. गाईज कधीशी तयारी करून बसले नाही बघा. 8:15 वाजले ना अजून बघा कशी फिरते. हिला घ्यायला मी हिच्या फ्रेंडच्या घरी गेलेलो ना. आता आम्ही घरी चाललोय. आता ही रेडी होईल मग आम्ही निघू. पब्लिक जमा होणार होते अजून बघा. एक जण पण नाही आलं इकडे अजून. फक्त नानाच येऊन बसले. काय आई पण आत मध्ये. काय पण मीटिंग साठी जमा होणार होती ना सगळी. झाली मीटिंग अजून बघा. म्हणजे मला माहिती आहे. ठीक आहे. आता आम्ही निघालोय आणि आता गाडीत आहोत. आणि द्रिशा पण आली आणि लगेच बरं झालं, लगेच रेडी झाली फायनली फर्स्ट टाइम. आता आम्ही पोचलोय कुठे. ब्रिज पार केला आमचा मोठा पूल पार केला. आणि पप्पांनी गाडी एकदम पलवत घेतली म्हणून माझा फोन पण खूप हालतोय. मग आता लवकरात लवकर जातो आम्ही विव्यानाला. तशी बोलली का आता डिसाईड झालं आमचा विव्याना. मग आता आम्ही विव्यानाला चाललो आणि विव्यानाला जाऊन तुम्हाला सगळा अख्खा मॉल दाखवेन. जेवढा आम्ही फिरू ते सगळं दाखवेन. मग तुम्ही बघत राहा व्लॉग लास्टपर्यंत. आणि तोपर्यंत आधीचे व्लॉग नसतील बघितले तर जाऊन लवकरात लवकर बघा. आणि असे पण सबस्क्रायबर्स खूप वाढत चाललेत. मग असंच प्रेम देत राहा. आणि जे माझ्या प्रनाऊन्स मुले, जे माझ्या बोलणं मुले जे चुकतंय ना तर समजून घ्या, कारण कधी कधी जीभ सरकते गाईज. मग बस आता बघत राहा व्लॉग लास्टपर्यंत. मग भेटू नंतर. तर गाईज आम्ही आता मॉलमध्ये पार्किंगमध्ये एंट्री केली आहे. आणि मी तुम्हाला पार्किंगची सिस्टम दाखवते इकडे कसं आहे पार्किंगचं सिस्टम. सो पहिले मी काच ओपन करते आणि 10 वाजता बंद होईल. सो मी तुम्हाला इकडची सिस्टम दाखवते. वेट अ मिनिट. सो गाईज अशी आता पुढं गाडी गेली आमची. इकडे तो कॅमेरा हे बघतो आणि आता इकडे बटन दाबायचा जो पप्पाने दाबला. आणि आता इथून तिकीट निघाला आणि ते ओपन झालं. सो हिअर वी एंटर. सो दिस इज दी प्रोसेस ऑफ एंट्री इन पार्किंग. आणि भेटू आपण. आता पार्किंग साठी जागा शोधतो कारण इथे फुल आहे. हे बघा तू बोलशील तसा छान अख्खं फुल आहे इकडे, सगळीकडे फुल आहे. सो आता हे पार्किंग साठी रस्ता शोधतोय. मग तर पार्किंग साठी रस्ता काय. तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तुम्हाला तो माणूस दिसत असेल हा पोस्टरवाला, तो पुढे उभा आहे तो. हा नाही, हा बघा तो पुढचा माणूस. तो लांबून आहे ना. आम्ही जेव्हा तो फर्स्ट टाइम ठेवला होता तर लांबून तो रिअल वाटत होता. मग
आता समजा तो पोस्टर आणि इकडे पार्किंग पण अख्खी पॅक आहे. आता लेट्स सी कुठे भेटतो आम्हाला पार्किंगचा हे जागा पार्किंगची. तिकडे आम्ही पार्क करतो आणि मग आपण डायरेक्ट मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर भेटू. ओके, इकडे आम्हाला पार्किंगला जागा भेटली आणि आमची गाडी इकडे पार्क होते आणि इकडे आम्ही उतरलोय. गाईज हा बघा, हा एक एंट्री गेट आहे. गाईज इकडे विवाना मॉलचे एंट्री गेट खूप सारे आहेत, पण आम्ही कधी पण गाडी आणली आणि खाली पार्क केली की आम्ही इकडूनच एंट्री घेतो. सो आता इकडे एंट्री होते. सो गाईज इकडे ना शूटिंग अलाउड नाही आहे, बट मी तरी शूटिंग करते. आणि आता आम्ही इकडे चढतोय. सेकंड फ्लोअरला आलो गाईज आम्ही, मला दाखवते. तर गाईज हा सेकंड फ्लोअरवर आहोत आम्ही. गाईज आता सेकंड फ्लोअरवर ते सगळं ज्वेलरीचं विचारपूस केलं, जाम महाग सांगितलं म्हणून आम्ही निघालो. आता आम्ही चाललो थर्ड फ्लोअरला गेमचं बघायला, पण तिकडे फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. बट लेट्स ट्राय, जेवढं जमेल तेवढं मी करेन शूट. सो चला आता आपण जाऊया वरती. सो गाईज हिअर आर मेनी स्टोर्स टू विजिट. लाईक इकडे जाम भारी भारी आहेत स्टोर्स. खूप असं म्हणजे भारी वाटतं इकडे आल्यावर. एक तर एसी अख्खीकडे सगळीकडे, चारा बाजूला सगळीकडे, आणि शॉप्स पण भारी आहेत इकडे. सो डू विजिट, कधी विजिट करा इकडे, खूप भारी वाटतं. आता आम्ही चाललो कुठे गाईज मला माहिती पण नाही इकडे. द गेम पॅलेसमध्ये, पॅलेस सीमध्ये नाही, द गेम पॅलेसिओमध्ये गाईज होतं कन्फ्यूज थोडं, कारण ते बांबू आहेत मध्ये म्हणून दिसलं आहे. द गेम पॅलेसिओमध्ये चाललो आम्ही. बॉलिंग आर्केड आणि डाईन इन आहे इकडे. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते एकदा. जसं की तुम्ही बघतायच की किती भारी वाटतं. आणि हा नवीन ओपन झालाय, जुनावाला सुद्धा आहे फन सिटी म्हणून, तो पण भारी होता, म्हणजे आहे सुद्धा, आणि त्यात सुद्धा गेम्स आहेत. बट आम्ही सध्या इकडेच व्हिजिट केलं बिकॉज आम्ही कार्ड आणायचंच विसरून गेलो. गाडीतच आणले होते कार्ड्स, बट दोन्ही पण कार्ड्स गाडीतच विसरलो. सो नितीशला ट्रॅम्पोलिन मध्ये जायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो. तर तुम्ही बघा, आतलं पण व्ह्यू मी दाखवलायच. नितीश इकडे आतमध्ये ट्रॅम्पोलिन मध्ये गेलाय. भाई त्याला जायचं होतं, फायनली गेला तो बघा. एकदाच आहे अख्ख्या ट्रॅम्पोलिन मध्ये. सो तो एन्जॉय करतोय तिकडे, आणि आय थिंक सो त्याला आवाज नसेल जात, तर बघू शकताय तो किती एन्जॉय करतोय. बघितलं त्याने फायनली गाईज. सो चला त्याला एन्जॉय करू द्या, तो 10 वाजेपर्यंत इकडे करेल, मग आम्ही जातो तोपर्यंत दुसरीकडे. ओके, पोकिडो करून ट्रॅम्पोलिनचं नाव आहे गाईज. जर तुम्ही कधी पॅलेशिओमध्ये आलात तर विजिट करा, भारी आहे. लाईक 45 मिनिटसाठी 500 घेतात ते लोक, बट वर्थफुल आहे. सो डू विजिट. मग आपण चला तोपर्यंत पुढचं बघू. मी ट्राय केलं बिकॉज त्याने शॉर्ट फ्रॉक घातला होता म्हणून तिला अलाउड नव्हतं तिकडे, तर मी ट्राय केलं. आणि लाईक 3D होतं, तर बघा तुम्ही कशी खुर्ची पण उलटी सुलटी झाली. लाईक मी रोलर कोस्टर ट्राय करत होती. सो जसं रोलर कोस्टर मूव्ह होत होतं, लाईक डाऊन अपवर्ड होत होतं, तशी मी सुद्धा होत होती. आणि खरंच खूप मजा आली. आणि जी फिलिंग होती ना, ती फिलिंग वेगळीच होती गाईज. कारण मी फर्स्ट टाइम तर नाही केलंय, बट ह्याच्या आधी सुद्धा केलंय. बट लाईक रोलर कोस्टर नव्हतं केलं, मी शूटिंगचं केलं होतं, रॉकेट शूटिंगचं काहीतरी. आणि आता रोलर कोस्टर केलं, पण खूप भारी वाटलं. कधी आले ना इकडे पॅलेशिओमध्ये तर सुपर टाईम मशीन ट्राय करा, खूप भारी वाटतं. मी केलं जशी तुम्ही व्हिडिओ बघितली तेच भारी वाटतं. बाकी सगळे गेम्स भारी आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. सो हा द गेम पॅलेशिओ आहे अख्खा. जाऊ शकतो, त्याच्यात होतं ना अडल्ट्स. सो गाईज हा बघा, खूप एन्जॉय करता. आणि मी पण एन्जॉय करून आली इकडं, मी पण एन्जॉय केलं गाईज. मेन म्हणजे हिला करायचं होतं ते, पण मी केलं. आणि जसं पण मी क्लासमध्ये VR ट्राय करतेच, बट इकडे जी फिलिंग होती ती भारी होती. आणि हा इकडे अजून एन्जॉय करतोय. लाईक 45 मिनिट्स आहे, बट आम्ही अर्धा तासच घेतलंय. 500 रुपये भरला तिकडे पण, बट भारी वाटतंय. सो त्याच्यासोबत अजून एक जण गेली आहे मगाशी वाटतं, माहिती नाही, मी नव्हती. तर असं काय आहे
आणि मला पण VR मध्ये ते सुपर मशीन खेळायला भारी वाटलं, सुपर टाईम मशीन. सो इट वॉज अमेझिंग. अँड नाव आता हा निघाल्यानंतर आम्ही दुसरीकडे जाऊ खायला, एन्जॉय करत. ते बघा कसे चौघं घुसले तेवढ्याशा रूममध्ये. अँड नाव दे आर एन्जॉईंग. तर गाईज आता आम्ही द गेम पॅलेशियोमधून बाहेर निघालो, पॅलेशियोमधून, आणि आता चाललो आहे आम्ही खायला. जाम भूक लागले मला. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, फक्त मिल्कशेक पिऊन आले ठाण्यामधून. आणि आमच्या दीदीचे पाय दुखते, दीदीला बरं नाही वाटत आहे. सो तर आता चला, माझ्यावर हायटेड दिसते कारण तिने हिल्स घातलेत म्हणून. आणि अशी पण हायटेडच आहे, काय नाही, काही हायटेड बेटेड काय नाही आहे. तर आता चला तिकडे समोर खायला जाऊया, काहीतरी खायला जाऊया. सो लेट्स गो. आणि तिकडे गेल्यावर बघूया काय खायचं ते. तो आला ट्रॅम्पोलिनमधून आणि आता 10:15 वाजलेत, आय मीन 10 झालेत. तर लेट्स गो देअर. मग तिकडे जाऊन बघूया आपण काय खायचं इथे. तुम्हाला दाखवते. भारी लागली. हे दोन आयटम आमचे आलेत. ही बकेट आहे जी आम्ही दर टायमाला विमानामध्ये आलो की खातोच कारण भारी लागते. आम्हाला जाम आवडते ही ॲक्च्युअलमध्ये, तर म्हणजे खूप आवडते. तर आमची ही फिक्सच असतं. आणि इथे घेतलं आम्ही बोबा कॉफी. ह्याचं फ्लेवर आय थिंक सो मी विसरली, काहीतरी कॉफीच आहे, बोबा कॉफी. आणि पाण्याची बॉटल. सो अजून KFCमध्ये आम्ही बकेट घ्यायला गेलो होतो, बट ते भेटलं नाही. तर पप्पा तिकडे आता काय आणायला गेलं आय डोंट नो. आता मी चालली आहे दुसरं खावं आणायला आमचं. बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते. इथे खूप सारे शॉप्स आहेत, मी तुम्हाला शॉप्स दाखवते. इकडे वाव मोमो आहे, पिझ्झा हट आहे, वाव चायना आहे, परत वाव चिकन आहे, जोश आहे, परत इथे सॅब्रो आहे, काय आहे. काही जसं सगळं लाईनीतच आहे तिकडे शॉप्स. इकडे KFC आहे आणि इथे बोबा कॅट आहे जिथे मी घेतलं आहे. मॅकडॉनल्डचं सबवे आहे, सगळं खूप काय आहे. सो तुम्ही कधी करा आले तर विमानामध्ये या, व्हिजिट करा आणि सगळं फिरा. एकदम भारी आहे, लाईक मोठा मॉल आहे. सो एक नंबर आहे. आणि सो मी आता मागवते अजून काय पप्पा पण काय कुठेतरी गेलं. तर बघू आता काय कसं कधी भेटू. आता नंतरला पुढचे डिशेस आल्यावरती मी तुम्हाला दाखवते. ओके. माझा हा पिझ्झा एक फेवरेट आहे आणि माझा फिक्स असतं विमानामध्ये आल्यावर. अँड सी गाईज, वॉल्कॅनो पिझ्झा मागितला आम्ही. सो आता आपण खाल्ल्यानंतर भेटूया. आता आमचं खाऊन पिऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे कारण आता वाजले 11:30, कारण खूप लेट पण झालं आहे म्हणून. मग मम्मी आणि त्रिशा वॉशरूमला गेल्या. सो ते लोक आल्यानंतर आम्ही निघू. मग मॉल पण बंद होतं इकडे. तर चला मग आता नंतरलाच भेटूया खाली उतरल्यावर. जर तुम्ही बघितलं असेल आम्ही जेवढं फिरलो मी सगळं तुम्हाला दाखवलं, बट अजून जमलं तर मी तुम्हाला अजून दाखवतो. ओके. काहीच बघू शकता तुम्ही, सगळं खाली झालं आहे, बट तरी तिकडे अजून लोक बसलेत खाणारे. आणि आता शॉप्स पण बंद होतील. बघू शकता ती बघा तिकडे फन सिटी आहे गाईज. आधी जुना गेमिंगचं होतं तिकडे, आधी गेम्स होते, आता ते पॅलेशियो ओपन झालं आहे काही नवीनच. आणि इकडे पण शॉप्स बंद झाले आहेत ऑलमोस्ट. हे लाईफस्टाईल चालू आहे, हे स्कल्चर्स वगैरे सगळं चालू आहे. बाकी ऑलमोस्ट ऑफ. तो बघा मिस्टर DIY पण ॲड होतं आहे. गाईज लोक चालले आहेत आणि हे लोक येत आहेत. आम्ही चाललो आणि हे लोक चढतात. मॉल बंद व्हायला आलं आणि हे लोक चढत आहेत बघा, ते बघा. तर इकडे आम्ही आणि आता आम्ही एक्झिट करतोय. तर आम्ही शोधतोय पार्किंग प्लॉट जिकडून आम्ही आलो होतो तिकडूनच, बिकॉज आमची गाडी द्रिशा थांब जिकडे आम्ही आमची गाडी पार्क केली आम्ही त्या साईडूनच उतरणार आहोत. सो चला आता जाऊया आपण खाली उतरूया, मग गाडीत गेल्यावरती भेटतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगते. आणि आता शॉप्स पण बंद झालेत ऑलमोस्ट. सो तुम्हाला दाखवण्यासारखं पण काय आय थिंक सो राहिलं नाही आहे मला तर वाटतं जिथपर्यंत. मग दाखवते. तर गाईज इकडे बघा हे लोक ट्विस्टिंग स्कूप्स खात आहेत. तर गाईज आमची ती आईस्क्रीम घेऊन झाली
फायनली त्यांनी आईस्क्रीम दिली आम्हाला. आणि मी असं बोलते कारण एका हातात ते आहे आणि एका हातात माझी गाईज तुम्हाला नाही दिसणार पाण्याची बॉटल आहे माझी. मला इकडे कामाला लावलं आहे आणि ते लोक तिकडे आईस्क्रीम खात आहेत. सो आम्ही आता निघतोय. जशी मी बोलली माझ्यासाठीच आईस्क्रीम घेतली आहे आणि जशी मी बोलली इकडे ऑलमोस्ट बंद झाल्यात. सो तुम्ही पागल तर तुम्ही बघू शकता कसे हे बंद झालेत शॉप्स. सो आता आमचा H&M मला आणि इकडून आम्हाला खाली उतरायचं गाईज. तर मी तुम्हाला आईस्क्रीम अशी आईस्क्रीम आहे. आम्ही टर्किश कॉफी घेतली आहे. सो भारी आहे. मग आता आम्ही इकडून उतरतो खाली. ओके गाईज मग चला आता नंतरला गाडीत गेल्यावरच भेटूया. आता गाडीत बसला आणि बघा ही एक आईस्क्रीम 350ची आईस्क्रीम घेतली. मेन म्हणजे तो फक्त गेम खेळायसाठी. आणि आता बघा एक आईस्क्रीम आम्ही सगळे मिळून खातोय. दृश्याला गेम बघा तुम्ही गेम बघा मी गेम खेळले गाईस आणि आईस्क्रीम ती खाते. हा तर एक आईस्क्रीम आम्ही सगळे खातोय फक्त तिला सोडून. जिला खेळायचं होतं तिला सोडून आम्ही सगळे आईस्क्रीम खातोय. मग आता आम्ही निघालो आणि पार्किंग प्लॉट तरी सुद्धा भरलेलाच आहे बिकॉज ऑफिसवाले असतात तिकडे. मग आता जातो डायरेक्ट आम्ही घरी पावती कुठे बिकॉज देर इज पावती होती ती कुठे पैसे देवाचं. आता इकडून आम्ही चाललो घरी. आणि कारण आता कुठे फिरायला जाऊ नाही शकत. उद्या सगळ्यांची स्कूल आहे. सगळ्यांची म्हणजे दृश्याची आणि पप्पांना कामाला जायचंय. सो कुठे नाही जाऊ शकत. मग चला आता डायरेक्ट आपण घरी जाऊनच भेटूया. ओके तर गाईज मी घरी पण आली आणि मी कपडे सुद्धा चेंज केलेत. सो आता तुम्ही विचारत असाल मी कुठे आहे तर मी आहे चाची संजयकडे. बिकॉज चाचीचं गेल्यात एकविरेला आणि ते लोक 3 दिवस बाहेरच आहेत लाईक फ्रायडे सॅटर्डे आणि संडे. सो त्या प्रकारे मी इकडे आली आहे बिकॉज डफी एकटाच आहे आणि तो चाची आणि अंकाशिवाय बिलकुल राहत नाही. किंवा बिकॉज मागच्या टायमाला सुद्धा ते लोक गेले होते बाहेर फिरायला तर तो आमच्याकडे होता खालती. मी नेलं होतं बेडरूममध्ये बट तो लाईक रडतच होता. कंटिन्युअसली रडत होता आणि दरवाजाजवळच बसला होता. तिकडून तो येतच नव्हता. केवढे आवाज दिले होते तरी तो आला नव्हता. म्हणून मी त्याला वरती सोडलं होतं बट तरी त्याचं रडणं कंटिन्युअस होतं. तो गप्पच बसत नाही. बट मी त्याला वरती ठेवलं. मग त्याच्यानंतर मग आता पण ते लोक गेल्यात फिरायला. सो आता चाची बोलली की तू त्याच्यासोबत हॉलमध्येच झोप म्हणून मी एकटीच इकडे आली आहे. आणि लाईक मी घाबरत नाही बिकॉज मी रात्रीच्या 3 वाजता पण मी भूताचे पिक्चर बघतच असते. सो आणि घरी पण भीती नाही वाटत. घरात मी कधी कधी एकटी पण राहते घरात कारण मम्मीचं लग्नाला वगैरे जातात. सो हे लोक लग्नाला गेल्यानंतर ह्या लोकांना कधी कधी 2 वाजतच असतात तर मी घाबरत नाही. मग मी आता डफेसोबत इकडे एकटी झोपणार आहे. तर चाची बोलली की त्याला हॉलमध्येच घेऊन झोप आणि त्याला जवळच ठेव. सो मी त्याला माझ्या जवळच ठेवणार आहे. आणि मम्मी पप्पा असं सगळे खालीच झोपल्यात. आणि हे बघा चिंटूला बघू शकता. लाईक इकडे कसं माहिती आहे का दुसरीकडे कुत्रे त्यांच्या मालकांना सपोर्ट करतात. मालकांना किंवा त्यांच्या घरच्यांना सपोर्ट करतात. म्हणजे समजलं ना तुम्हाला की लाईक ते लोक त्या लोकांना प्रोटेक्ट करतात. कुत्रे लोक त्यांना प्रोटेक्ट करतात त्यांचे. आणि इकडे कसं आहे इकडे आम्हाला त्याला प्रोटेक्ट करायला लागतं. लाईक इकडे उलट आहे. सो त्यासाठी मी त्याला इकडे प्रोटेक्ट करणार आहे बिकॉज तो एकतर कुत्रे फटाकड्याने खूप घाबरतात आणि मान्य आता कोणाचा बड्डे नाही आहे बट काय सांगू नाही शकत. सो तो आणि त्याला जरासा तरी आवाज आला का तो लगेच भुंकायला लागतो. म्हणून ते एक बरे आहे. लाईक समजतं की कोणतरी येतं आहे. तो भुंकल्यावर समजतं की कोणतरी येतं आहे तर ते एक बरं आहे. आणि बस अजून काय बोलू मी. जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. लाईक मला बकबक करायला ना खूप आवडतं आणि मी एकटी असली ना का मी एकटीच बडबडत असते. मग कोणी मला पागल समजू दे की काहीही काना समजू दे मी एकटी असली ना की मी एकटीच बडबडत राहते.
मग आणि आता डफी पण आहे. सो डफीसोबत मी अशी पागलसारखी एकटी बडबडत राहीन ना का जरी मम्मी उठून आली ना रात्री, कारण मम्मी वॉशरूमला जाते, सो मम्मी जरी रात्री उठून आली ना, तो बघा आता कोणाचा आवाज आला, तो गेला लगेच तिकडे. तर ह्याचा असं असतं, जरासा तरी आवाज आला ना, लाईक गेटचा जरी आवाज आला ना, आणि आता इथे कसं लोखंडाच्या शिड्या आहेत ना, सो चढताना वगैरे पण आवाज येतो, तर लगेच तो तसाच आवाज जातो. आता रात्रीचा 1:45 वाजले, सो खालती वाटतं कसला तरी आवाज येतोय, लगेच बघा कसं ऐकतोय तिकडे, असं ऐकत राहतो. आणि आता ना लिटरली तो रडायला लागला गाईज, कारण खूप टाईम झाला चाचीचा आले नाही आणि तो चाची संच्याशिवाय राहत नाही. सो आता तो खूप रडायला लागला. मला तर वाटतं हा आज पण रात्री रडणारच आहे. तर बघू. डफी इकडे ये ये. हे बघा गाईज रडायला लागलं बघा, हे बघा, बघ बघ ना, बघ हे बघ, हे बघ गाईज रडायला लागला हा. बट काही पण करून त्याला आता झोपवायला लागेल. मगचपासून बिचारा एकटाच होता, आम्ही पण आता बाहेर गेलो होतो, तर आता आलोय. त्याने खाल्लं पण, त्याचं खाऊन पण झालं आहे. आणि आता त्याला अंकल आणि चाचीची खूप आठवण येते बघा. तर आता रडायलाच लागला. मी तुम्हाला दाखवते थांबा. चाची आणि अंकलची वाट बघतोय तो. त्याला समजतं, लाईक समजतं त्याला. बट आता त्याला जर मी हे सांगितलं की डफी आता मम्मी पप्पा नाही ना, त्याला ते थोडी समजणार आहे. तो नाही गप्प बसणार. बट मी घेते त्याला नंतर जवळ. सो बस मला आता फक्त एवढंच बोलायचं की मी हा व्लॉग आता इकडेच एंड करते. मला फक्त त्याच निमित्ताने बनवायचं होतं की आम्ही मॉलला चाललो आहे आणि माझे व्लॉग जसे काही रेग्युलर येत नाही. आणि मी आदल्या व्लॉगमध्येच बोलली होती की माझे एक्झाम स्टार्ट आहेत. सो एक्झाम्स माझे संपले आहेत आणि मी आता व्लॉगसुद्धा एंड करते. आणि दुसरा व्लॉग पण लवकरच येईल. त्यात काय लाईक म्हणजे समजलं टाईम नाही लागणार. सो लवकरच नेक्स्ट व्लॉग पण येईल. मी फक्त आता एवढंच सांगते की मी उद्याचा व्लॉग तर बनवणार नाही. बिकॉज आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे. सो आजचा आम्ही बाहेर गेलो होतो, मी तो बनवला. तर हा व्लॉग उद्याला अपलोड करणार. ओके. तर जो सॅटर्डेचा व्लॉग आहे ना, लाईक मी उद्याला काय स्पेशल नाही, बट मी आणि संचिता मूवीला चाललो आहे. जसं मागच्या टायमाला आम्ही कधी ना कधी जातच असतो मूवीला. सो येस, कल हो ना हो हा मूवी आला आहे ना, तर तो बघायला आम्ही चाललो आहे. मी मिनी व्लॉग टाकला तर टाकेन, नाही तर शॉर्ट्स टाकेनच. सो तो तुम्ही तो बघाच आणि आवडला तर खूप सारा प्रेम द्या बस, आणि सपोर्ट असंच ठेवा बस. मग मी आता व्लॉग इकडेच एंड करते. मग आता भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आधीचे व्लॉग नसतील बघितले जाऊन लवकर बघून या. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बस एवढंच बोलायचं आहे. बाकी बाय बाय, टेक केअर.